श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, आयुष्य जगत असताना काही गोष्टी अशा असतात की त्या गोष्टी जगापासून लपून करायच्या असतात, तरच आपल्या हिताचं ठरत असते. आनंदाचं क्षण हे नेहमी शांततेनं साजरं करा. काही खरेदी करायचं असल्यास न गाजावाजा करता करा. झालेलं नुकसान हे कधीही कोणाला सांगू नका. आवडीच्या लोकांसोबत जीवन जगत राहा. घरातील गोष्टी इतर कोणासोबत शेअर करू नका. लोकांपासून तुमचा पैसा आणि संपत्ती शक्य तितकी गोपनीय ठेवा. कोणाशीही प्रेम त्याला न सांगता करावं. चार चौघात कोणी तुमचा अपमान करत असेल तर त्याचा प्रतिकार तीव्र करा. मनातील गोष्टी जग जाहीर कधीच करू नका. तुमच्या गुरुकडून घेतलेला गुरुमंत्र हा कोणालाही सांगू नका. विनाकारण वय विचारत असेल कोणी तर कधीही सांगू नका. तुम्ही एखादं औषध घेत असाल तर ते गोपनीय ठेवा. आणि केलेलं दान हे सुद्धा नेहमी गोपनीय ठेवा. श्रोते हो, नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं तत्वज्ञान वेगळं असतं. कोणी वागायचं कसं शिकवतं तर कोणी जगायचं कसं. आयुष्यात आपण ज्यांना ज्यांना भेटतो त्या प्रत्येकामागं काही ना काही हेतू असतो. काही लोक आपल्या आयुष्यात आपलीच परीक्षा बघण्यासाठी येतात. काही जण बऱ्याच गोष्टी शिकवून जातात. काही जण आपला नुसता वापर करून घेतात. तर काही विशेष लोक आपल्यातलं सर्वोत्तम व्यक्तिमत्व घडवण्यासाठी कारणीभूत ठरतात. पर्याय म्हणून आपली निवड असेल तर त्या नात्याचं ओझं वाहणं तिथंच थांबवलं पाहिजे. एवढं लहान बना की प्रत्येक जण तुमच्या सोबत बसू शकेल. आणि इतकं मोठं बना की जेव्हा तुम्ही उभे राहाल तेव्हा कोणीही बसलेला नसेल. ज्या लोकांसोबत तुम्ही आपलेपणानं वागलाय तीच लोक तुमच्या आयुष्याचा नेहमी खेळ करत असतात. ज्या घरात दिवसाची सुरुवात ही शिवरायांच्या नामस्मरणानं होते त्या घरातील पोरांच्या मस्तकावर संकट पेलण्याची क्षमता इतरांपेक्षा जास्त असते. आयुष्यात काही नाती उशिरा भेटतात पण खूप खास असतात. सहवासाचा आनंद हा पैशात मांडता येत नसतो. लग्न ही एक अशी गोष्ट आहे की जर योग्य व्यक्ती सोबत झालं तर आयुष्याचं सोनं होतं. आणि निवड चुकली तर आयुष्यभर सरणावर बसून स्वतःची चिता जळताना स्वतःच बघावं लागतं. सुख म्हणजे काय? सुख म्हणजे स्वप्न, दुसरं काही नाही. जे मिळालेलं नाही ते मिळाले अशी कल्पना करायची आणि स्वतःला विसरायचं. एखाद्यानं आपल्याला वाईट म्हटलं तर फारसं मनावर घेऊ नका. कारण या जगात असं कोणीही नाही ज्याला सगळेच लोक चांगलं बोलतात. ज्यांनी तुमच्या चुका काढायचं ठरवलंय त्यांच्या समोर स्वतःला सिद्ध करण्याला काहीच अर्थ नाही. कारण ते तुमच्या चांगल्या कामात सुद्धा चुकच शोधत असतात.
कान भरवणारे प्यादे हे डोक्यावर चढवले की मोठ्या मनाचा राजा देखील त्यांच्या जाळ्यात कैद होतो. इतकं प्रामाणिक आयुष्य जगावं की स्वतः देवानं आपल्या प्रेमात पडलं पाहिजे. आणि एखाद्या गोष्टीची कल्पना जरी आपण आपल्या मनात केली तर ती गोष्ट अलगद देवानं आपल्या ओंजळीत टाकली पाहिजे. आनंदी राहायला फक्त गाडी बंगला पैसा नाही लागते ते एकमेकांना समजून घेण्याची गरज आणि साथ देण्याची इच्छा. चांगल्या लोकांना मिळणारा मान कधी कमी होत नाही. शुद्ध सोन्याचं 100 तुकडं केलं तरीही त्याची किंमत कमी होत नाही. चुकणं ही प्रकृती, मान्य करणं ही संस्कृती आणि सुधारणा करणं ही प्रगती आहे. चोरी गेलेली चप्पल आणि सोडून गेलेली व्यक्ती ही आठवली की असं वाटतं दलिंद्री गेली. संपूर्ण जगात समाधान ही एकमेव अशी गोष्ट आहे की जिला श्रीमंती अजून विकत घेऊ शकलेली नाही. परिवर्तनाला विरोध केला की चांगलं सांगणारा माणूस सुद्धा नकोसा होतो. शिक्षण हे समाज परिवर्तनाचं माध्यम आहे. वेळ आली तर उपाशी राहा, पण आपल्या मुलाबाळांना शिक्षण द्या. त्या ठिकाणी कधीच बसू नका ज्या ठिकाणी दुसऱ्याबद्दल वाईट बोललं जातं, कारण तुम्ही उठून गेल्यानंतर त्या ठिकाणी पुढची चर्चा ही तुमच्याबद्दलच असते. नेहमी ब्रँडेड वस्तूचा वापर करा. ओठांसाठी सत्य, आवाजासाठी प्रार्थना, डोळ्यांसाठी दया, हातासाठी दान, हृदयासाठी प्रेम, चेहऱ्यासाठी हास्य आणि मोठं बनण्यासाठी माफी. नातं ते नातंच असतं. घराकडे प्रेमानं पाहणारा माणूस पगारावर मिळत नसतो. जीवन जगत असताना आजूबाजूच्या आणि टोचणाऱ्या काट्यांकडे दुर्लक्ष केलं की जीवनात उंच भरारी घेण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. रंग जाणारे कपडे आणि रंग बदलणारी लोक कितीही भारी दिसत असली तरी ती मनातून उतरत असतात. असलेल्या गोष्टीमध्ये रमता आलं की नसलेल्या गोष्टींची हुरहुर लागत नाही.